तिथं काय पावसाने वाट लावली आणि ही केळीची पानं आहेत. अरे जेव्हा आणि मग नरेच आहे तुम्हाला वाटला कमी ना भात आहे पाणी पडतो ना का सुका टाकल्यावर थोडासा दाना सुका झाल्यावर पाऊस कमी आहे, वातावरण थोडा दिसतो पावसाचं. ज्याला खडून सगळा पाण्यात म्हणून तर काय माणूस करील. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर चाललो आहोत आम्ही आज भात कापण्यासाठी. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवतो आमचा भाताची काय अवस्था केलेली आहे पाण्याने. तर नक्कीच तुम्ही बघा आणि आपल्या शेतकरी राजाचे काय हाल केले ते पण आपण दाखवू. आणि किती वाईट परिस्थिती झालेली आहे तिथे शेतावर, किती पाण्याने काय काय केलं आहे ते पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा, नक्की दाखवतो. ओके चला भेटू आपण तिकडे. हा शिवलिंग आपला इथं आहे जंगलाचा. हा बघा, पाया पड. मी पण पाया पडलो ना आता. शिट, अरे एटा आग बसत बाई मोठा जाम. हा ती दाखव, थांब दाखव इथं. हे बघा इथं बसतो तू. अहो कुंक जाते. चलो शेतावर पोचलेलो आहोत आणि आता शेत दाखवतो तुम्हाला. किती काय कटिंग केले, किती काय केलंय ते. राहून दे ना पडायची. आवडत बरं जराच धरेल आहे. काय काय नाही आणि तिकडे बोरी सारखा आणि बघा पूर्ण वाट लावलेली भाताने. सॉरी, पूर्ण वाट लावले पाण्याने भाताची. पूर्ण म्हणजे आता शेतकरी राजा दुखी आहे, कारण आता हा महिना तर नोव्हेंबर चालू आहे आणि पावसाने तर अजून धुमाकूळ घातलेला आहे. हे बघा पूर्ण हे धान्य कामातून गेला आहे. हे बघा पूर्ण वाट लागली याला. तर याला आता परत याला हे होईल, खराब होईल ते पूर्ण. पाण्यामध्येच आहे बघा पाणी. पूर्ण वाट लावले पाण्याने भाताची. आणि आता तेच पाण्यातलंच एकदम पाण्याने भिजवलेला भात आम्ही आलो झोडायला. तो पहिला ब्लॉक टाकला होता मी जे आवनीचा, तो त्या शेतावर आलो आहे. आणि हा तेच भात आहे जो लावताना किती खुश होतो आणि आता झोडताना किती दुःखी आहोत. हे बघा पूर्ण वाट लावली. इथं पक्षी पण आहे, मग दाखवतो पण कॅमेऱ्यात. अरे यार चला गॅस चला. बघा पाणी तुम्ही बघू शकता. हे पाणी आणि पाण्यामध्ये भात तुम्ही बघू शकता. शेतकरी ज्या पाऊस पडतो तेव्हा शेतकरी किती खुश असतो आणि आता त्या पावसाने शेतकऱ्यांची लावलेली आहे वाट. आता शेतकरी करणार काय. सरकारने एकच विनंती आहे की त्यांचे ते पंचनामा करून टाका आणि जरा शेतकऱ्यांना थोडीफार मदत करा, कारण शेतकरी आता खूप दुःखी झालेला आहे. कारण नोव्हेंबर महिना चालू आहे, तर दिवाळी झाली, दसरा झाला, आता काय 31 येईल. त्या 31ला पाणी कमी होईल असं वाटतंय. हे बघा काल पाऊस आला आणि कापण्याचं टाकून घरी गेले. हे बघा हे. आणि त्याच्यामुळे काय झालं, ह्या पाऊस जास्त पडतो ना, म्हणून भात बघा कसं झालाय. हे बघा खराब झालंय पूर्ण. हे बघा पूर्ण वाट लावलेली आहे. आणि तिथं जिथं भात झोडतो ते भात सुद्धा भिजवला आहे. कधी तारपत्री होती, त्या तारपत्रीवर काही जमला नाही झाकण्यासाठी आणि पूर्ण भात खराब झाला आहे. जो झोडला एवढी मेहनत, ज्या भातासाठी आम्ही 4-5 महिने घातलं आणि तोच भात आता आम्हाला घरी नेऊसं वाटत नाही.
दाखव तुम्हाला. चला मला इथे चालू पण नाही. करतो थांब. तर मित्रांनो, जेव्हा आम्ही भात जोडायचो तेव्हा गिराक याचा, तेव्हा हा पेंडा आहे ना, हा पेंडा, ही गुंडी, ही याचा सौदा व्हायचा की कोण 8 रुपयाला देतात की 10 रुपयाला देतात. आणि आता हाच पेंडा पावसाने भिजवला आहे. त्याला फुकट पण कोणी आहे ना, कारण ढोरांसाठी हे आता पाणी भिजला नाही, तो खराब झाला. आता तो बघ एवढा हा फेकून दिला आहे बघा, कारण त्याचा काहीच उपयोग नाही. आणि की याला सारवण बिरून टाकायचं, इथं भात जोडायचं आहे बघा. असं ग्राउंड बनवलं आहे. आणि तो ग्राउंड बनवलं आहे खरा, पण त्याचं काय पाणी पडतं आहे ना, सगळी वाट लावलं आहे, नरम पडला आहे. आणि भात आहे तो इथं लपवून ठेवला आहे. हे बघा कसं लपवून ठेवलं आहे. हे बघा जो कापला होता तो लपवून ठेवला आहे. हा पूर्ण भात आहे, पावसाने वाट लावली. आणि ही केळीची पानं आहेत, कारण किती पण पाऊस पडू तरी आपल्याला निसर्गाने दिलेले आहेत, त्यांनाच हे करायचं. परत बंद करून टाकतो. अशा प्रकारे ठेवला आहे. कसं आहे जुगाड. आणि माझे ब्लॉग हे फनी असतात, पण फनी मी जास्त बनवत नाही, कारण दुःख असतं तरी आपण कधी दुःख दाखवत नाही, कारण दुःख जे शेतकऱ्याला असतं ते शेतकऱ्यालाच माहिती. हे बघा कसं लोकेशन कसं आहे बघा. काय अवस्था केलेली आहे पावसाने. खूप असं वाईट झालं इथं, दैना अवस्था केली आहे पाण्याने. कारण नोव्हेंबर आला तरी पाऊस पडते नाही बघा. भाताला मोड आलेत हे बघा. आता हे भात खाण्यासाठी योग्य आहे का हे असं. त्याला मुळं आलेत आणि त्याला आता परत एकदम बेकार झालाय. हे बघा या लोंबीलाच आलेत. हे बघा नाही काय करावं ते. दुःखी एकदम शेतकरी एकदम दुःखी झालेला आहे. हे बघा पूर्ण अशी वाट लागली बघा. त्याला घरी घेऊन जाऊ की नको जाऊ हेच प्रश्न मोठा पडला आहे. कारण हे योग्य पण आहे घरी नेणं. त्याला इथंच फेकून झाला आहे की पाऊस नोव्हेंबरपर्यंत पडतो. आणि पावसाचं वातावरण आता कमी दिसतो, पण तो दुपारी सुरू करतो पडायला. काही बघत नाही मागचं पुढचा. डायरेक्ट वाजत नाही काही नाही, डायरेक्ट येतो सायलेंट मोडमध्ये. जेव्हा झोडायला घेतो ना तेव्हाच येतो. ते कापला नव्हता ना तेव्हा ऊन. माहिती म्हणजे आता दिवस सध्या भिजलेला आहे ना, तो जरा असा सुका टाकल्यावर थोडासा दाणा सुका झाल्यावर त्याला झोडून टाकायचं. आणि ते झोडल्यावर नंतर पुन्हा एकदा वाळवायचा भात पडलेला असा. काल पाऊस त्याच्यावर काही दुसरा पर्याय नाही. काल पाऊस कसा किती पडला. काल पाऊस 4 तास पाऊस पडला. त्याच्यामुळं हा कापलेला आम्ही झोडायचा प्रयत्न केला, परंतु कापायचा टायमातच नेमका पाऊस आला. मग हा कापलेला शिल्लक राहिला. तो हिरवागार आहे अजून, तो कोमटलाच नाही. ओके. तर खूप वाईट झाला असा की काल पाऊस पडला आणि भात जो कापला होता तसाच राहिला. तर एवढा पाऊस पडला होता की पूर्ण शेत भरलं होता पाण्याने. आधी कडपं आहेत कापलेली, ती पाण्याच्या वरती तरंगत होती. आणि तो आज तो सुका टाकतो. आज जरा पाऊस कमी आहे, वातावरण थोडा दिसतो पावसाचं, तरी पण बघू. जर पाऊस नसल तर आज डायरेक्ट काम 25 करून टाकतो आणि म्हणजे आम्ही मोकळा होतो. हे इथून असं कट तिथं यायला तिथे म्हणजे काढतात असे. तिथे जरा माहिती का आता सगळाच जेला खडून सगळा पाण्यात म्हणून तर काय माणूस करेल. आता एंगळी भरून आता नेतो माळा ठेवा. मग तुम्हाला आपल्या सरकारला काय बोलायचं आहे. सरकारला काय मागणी मदत बिदत काय पाहिजे काय. मग सरकार देता मस्ती दिली तर बरी होईल ना. आवडा नुकसान होईल. तर आईचं म्हणणं आहे की मदत पाहिजे. तर बघा आता मदतीला जरा हात जरा कमेंट करून सांगा तुमचं काय विचार आहे याच्यावर. आणि मामा तुमचं काय
तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या कापाची पाठी अजून आहे. अजून कापायचं बाकी आहे, हा. पण आता हे भात भिजवला आहे मग विजवला तर काय करायला जरा किती किती त्रास होतो ते सांगा माहिती. त्रास जाम होत आहे. आता पाठीला आता अजून कापायला सुरुवात नाही केली, पण पडला खाली. हा, पूर्ण खाली पडून गेलाय. तर मामाचं पण अजून भात राहिलाय, तर ते पूर्ण त्यांचा अजून कापलाच नाही आणि ते कापला नाही म्हणून ते भात जास्त एकदम प्युअर झालाय सोनं आणि ते खाली पडलाय असं मामा बोलले. आता मी जास्त ब्लॉग बनवत राहिलो तर हे एवढं राहील आणि मला घरीची जाम शिव्या घालतील, म्हणून इथंच आपण थांबू आणि पुढं परत. ओके. जरा जरा नाश्ता करा, विचार तापून जरा. बोल काय बोलायचं. काय बोलू? भात विजायला आहे, वर पाया द्या आम्हाला. अजून आणि तुमचा आमचा विजायला आमचा सगळा उंगावला. आज काय नाही राहिला शिल्लक, सगळा उंगून दैना झाली. आम्ही काय खायचो आम्ही काय खायचो? बाकी सगळी दैना झाली आमची. स्प्राईट भरलेली सांगली ती संपली. हो, मग आता एकच राहिली. आणि मग आता जेवायला 2 वाजलेत, त्याला जेवण हवंय आज. 1:30 वाजला आहे. काय कोडाला नाही? चिकन मटन? चिकन मटन भेटत हां. सोमवार आहे. अरे यार, सोमवारी नका ना येऊ कापायला. हे 2 आणि आज आहे सोमवार, तर सोमवार आज उपवास आहेत. पाणी बघा इथं एकदम घनदाट जंगलमध्ये पाणी. मग आलो हातपाय धुवायला, हातपाय धुवून जातो जेवण्यासाठी आणि जेवण आज बनवतो. जेवण बनवत नाही भाई, जेवतो. जेवण बनवून आणलाय. मिरची वडापाव वडे आता आई भूक नाही लागली? जरासाच अरे जेव्हा बाबू. मग नरेच आहे तुम्हाला वाटला कमी ना भात आणलाय. वाट ना, पाणी पडतो ना खावात ना ना. वाट ना. जेवण घेतो का ना आला भाऊ, काय खरं नाही. 10 बाडी माजली बस का पाणी आला. धर, धर. 10 बाडी माजली का वाट लागली. कड्यान काला पाण्यात रोज आबाल दे ते. सोमवार आहे का? सोमवार असल्याने काय मामा द्या. सोमवार उपवास. बस तू मिरची नको बंधा. मला पण वडापावची मिरची दे. आणि आता आमचा भात जोडून झालेला आहे आणि आपला ब्लॉक इथंच बंद करतो आणि आम्ही घरी जातो. मित्रांनो जाम थकलो आज, काही पैसा वसूल झाला आमचा. अरे भाई, अरे कुंपण लायला डायरेक्ट. आणि संध्याकाळची वाजली आता 6 वाजतील, अंधार झाला. आता चालू आहे घरी. कसं वातावरण आहे, अवतार बघा, जाम दमलो. कसं आहे आपलं घरगुती, म्हणजे घरगुती आमचं स्वतःचं नव्हतं, आम्ही दुसऱ्यांची जमीन केली ती. ती जमीन आलं तर झोडाला, ते आम्हाला दिलं. हे बघा इथं माझीच वाट बघ. नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जरा 500 करून टाका सबस्क्राईब. 300 आहेत, वर्ष झाला. येत राहतील मध्ये व्हिडिओ. तुम्ही कमेंट केली तर नक्की व्हिडिओ काढन. कमेंटच नाही करत भाई, कशी व्हिडिओ काढणार मी. ओके, टाटा बाय.